श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजचा व्हिडिओ छान आहे, महत्त्वपूर्ण आहे, महिलांसाठी खास आहे। दररोजच्या वापरातला आपला झाडून काढण्याचे काही नियम जे आपल्याला पूर्वीच्या आजी, दादी, नानी यांनी सांगितलेले आहेत आणि काही आता आपण त्यातले बरेचसे नियम विसरून जात चाललो आहोत आणि आपण आपल्या मनाप्रमाणे वागत चाललो आहोत आणि त्यामुळे मग आपण म्हणतो पैसा का येत नाही, पैसा का टिकत नाही, पैशाचे प्रॉब्लेम आलेत, आर्थिक तंगी खूप आलेली आहे किंवा कर्ज वाढत चाललेलं आहे, घरामध्ये दारिद्र्य येत चाललेलं आहे, काही केलं आमचे दिवसच बदलत नाही आहेत, आम्ही वरच जात नाही आहे। त्याची कारणं शोधलात तर तुम्हाला सापडतील। एक म्हणजे मीठ, त्याच्यावर आपण नंतर बोलू। घरातलं मीठ, घरातले तांदूळ, घरातला कोयरी कुंकवाचा म्हणजे कुंकू हळदीचा करंडा, या काही गोष्टी, घराचे अंगण, या काही गोष्टी अवलंबून असतात तुमचं घर वरती यायला, दारिद्र्य नष्ट व्हायला। त्याच्यातल्याच एका विषयावर आज आपण बोलणार आहे, तो म्हणजे झाडून काढणे ही नुसती एक फॉर्मॅलिटी किंवा एक रोज नुसतं काम नाही आहे, तर झाडून काढण्यासोबत आपण आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढत असतो आणि लक्ष्मीला आपण प्रसन्न चित्तानं घरामध्ये बोलवत असतो। बऱ्याच ठिकाणी असं होतं की महिलांना वेळ नाही म्हणून त्या कधीही झाडून काढतात। हे योग्य आहे का? तर हे योग्य नाही आहे। खरं शास्त्र काय सांगतं की सूर्योदयापूर्वी उठा आणि पहिल्यांदा सगळ्यात काम काय करा तर झाडून काढा। सूर्योदयापूर्वी ज्या घरामध्ये झाडून काढले जाते त्या घराचे कल्याणच कल्याण होते आणि त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता पडत नाही। किचनमध्ये सुद्धा चहाही करायच्या आधी पहिल्यांदा झाडून काढले गेले पाहिजे आणि त्यानंतर चहा, नाश्ता, जेवण या गोष्टी किचनमध्ये बनल्या पाहिजेत, तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य कधीही फिरकणार नाही। कितीही रात्री तुम्ही किचन स्वच्छ करून झोपला असाल तरी सकाळी जी महिला अंघोळ करून संपूर्ण किचनवरून कापड फिरवते, गॅसची पूजा करते, दररोज नुसतं हळदी कुंकू आणि साखरेचे 2-3 कण ठेवायचे आहेत। पूजा म्हणजे काय तुम्हाला धूप दीप लावा असं नाही सांगत आणि ओम अग्निदेवताय नमः किंवा अग्निदेवताय नमो नमः असं म्हणून जी स्त्री स्वयंपाकाला सुरुवात करते त्या घरामध्ये आजारपण कमी येते। न चिडता अतिशय प्रसन्न मनाने आणि एखादा देवाचा जप करत म्हणजे श्री स्वामी समर्थ असेल, अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून असेल, जी महिला स्वयंपाक करते त्या घरामधले आरोग्य उत्तम राहते। जिथे पिण्याच्या पाण्याचे भांडे कायम भरून ठेवलेले असते, जसे की माठ असेल, हंडा असेल, घागर, कळशी असेल, त्या घरात सुद्धा दरिद्रता कधीही फिरकत नाही। माता लक्ष्मीला भरून ठेवलेले पाणी, डायरेक्ट आरोचे आपण घेतो ते नाही, भरून ठेवलेले पाणी माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करते। त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर ज्या घरामध्ये झाडले जाते म्हणजे 6-6:30 नंतर ज्या घरामध्ये झाडून काढले जाते तिथं दारिद्र्य लवकर येते, तिथे अलक्ष्मी लवकर येते आणि अशा घरामध्ये पैसा टिकत नाही। पैसा आला तरी तो खर्च होतो, पैशाचा अपव्यय होतो, आरोग्य बिघडते आणि पैसा, लक्ष्मी घरात टिकून राहत नाही, अर्थातच दारिद्र्याचे बोलवणे लवकर येते। झाडूची जागा सतत बदलणे, आज ठेवलाय हॉलमध्ये, उद्या ठेवलाय बेडरूममध्ये, कुठं बेड खालीच घातलाय, कुठं सोफ्या खालीच घातलाय, कुठं फ्रीजच्या खालीच घातलाय, अशा घरामध्ये सुद्धा लक्ष्मी कधीही टिकत नाही। जसं आपण लॉकरमध्ये पैसे ठेवतो, जशी आपण लक्ष्मीला जागा करतो, त्याचप्रमाणे झाडूला जागा करावी। जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर अवश्य जसे आपण फर्निचरचे म्हणजे आपण घरामध्ये फर्निचर करतो तेव्हा एक कप्पा आडवा असा झाडूला झाकलेला अवश्य करून घ्या, अन्यथा झाडू किमान लपवून म्हणजे हाईड करून ठेवा घरामध्ये। ज्याला येईल त्याला आपला झाडू दिसू नये असे पूर्वज सांगतात आणि त्यात काहीतरी तथ्य आहे की झाडूला आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी स्वरूप पूजा करतो आणि त्याच झाडूचा इतर वेळेस आपण अनादर करतो, तर झाडूला एक त्याला अशी जागा द्या। शक्यतो उत्तर दिशेला झाडू ठेवण्याचा प्रयत्न करा। उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, पैसा येण्याची दिशा आहे, त्यामुळे जे कोणी झाडू उत्तर दिशेला ठेवेल त्याला जास्त यश मिळत जाईल। त्याचप्रमाणे झाडू कधीही असा टांगून ठेवू नका। बऱ्याच घरामध्ये खिळा
लावून त्याला झाडू टांगून ठेवतात. असं कधीही करू नका. झाडूला टांगून ठेवू नका. झाडू उभा शक्यतो ठेवू नका. काही जण सांगतात बघा, प्रथा आहे, काही घरामध्ये उभा झाडू ठेवण्याची प्रथा आहे, पण शक्यतो तुम्हाला होता होईल तेवढा प्रयत्न करा की झाडू हा आडवा ठेवावा. झाडू आडवा ठेवल्याने सुद्धा घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि दरिद्राचा नाश होतो. त्याचप्रमाणे कितीही तुम्हाला राग आला किंवा काही झालं तरी तुमच्या मुलांना झाडूने कधीही मारू नका. माता लक्ष्मी अशा घरामधून पळ काढते. कधीही मुलांना झाडूने मारू नका. एकतर खरं मारूच नका, आणि मारलं तर किमान झाडूने मारू नका. हाताचा वापर करा, छोटासा फटका मारा, त्यांना दुखावेल असं काहीही करू नका. पुढची गोष्ट म्हणजे दारामध्ये आलेल्या गाईला मी स्वतः पाहिलेलं आहे की अनेक जण झाडू खराटा या गोष्टीने मारतात आणि तिला घालवतात. ती बिचारी तुमच्याकडे धनदौलत मागायला आलेली नसते, तर फक्त एक पोळी, डाळ, गूळ काहीतरी तिला खायला हवे असते. ती आपल्यातली इस्टेट नेणार आहे का? नाही. कुत्रं तुमच्या घरात येऊन चोरी करणार आहे का? नाही. मांजर तुमच्या घरात येऊन काय करणार आहे? फार तर फार दूध पिऊ दे, काही हरकत नाही, तुम्ही स्वतः द्या. दारात चालून ज्याच्या गाय येते त्याच्या घरी साक्षात स्वतः लक्ष्मी येते. 33 कोटी देवी देवता येतात. अशा येणाऱ्या गाईला झाडूने मारून कधीही तिचा अपमान करू नका. झाडू नाही, काठी नाही, कशानंच या मुक्या प्राण्यांना मारू नका. कारण तुमच्याकडून ते काय घ्यायला येतात? तर फक्त थोडीशी भूक भागवायला येतात. त्यांची भूक भागवू शकत नसाल तर किमान त्यांना मारण्याची चूक करू नका. त्याचप्रमाणे झाडूला म्हणजे जेव्हा आपण नवीन झाडू आणतो तेव्हा त्या नवीन झाडूची सगळ्यात आधी तुम्हाला पूजा करायची आहे. देवासमोर एक पाट मांडा, त्याच्यावर ठेवा, त्याला एक कलावा बांधा आणि त्यानंतर तुम्ही त्याची पूजा करा. कलावा म्हणजे काय? तर लाल पिवळा धागा. आता माझ्या हातातला आत्ता गेलाय नेमकी. लाल पिवळा धाग्याचा एक बंडल मिळतो, तोच घरात आणून ठेवायचा. प्रत्येक वेळेस नवीन झाडूला तुम्ही जिथं त्या झाडूला तार लावलेली असते ना मध्ये, म्हणजे जिथं झाडू आणि तो वरचा भाग जॉईंट होतो, तिथे कलावा बांधून त्याची पूजा करायची आणि तो झाडू वापरायला काढायचा. बघा, यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये उन्नती होईल, प्रगती होईल. आणि झाडू खरेदी करताना सुद्धा तुम्ही विषम संख्येमध्ये झाडू खरेदी करा. झाडू जास्त करून शनिवारी खरेदी करा, तुम्हाला तो अतिशय चांगला लाभ देईल. झाडू शनिवारी घरातून पहिला असेल तर तो बाहेर काढा आणि नवीन झाडू घेऊन या. झाडू टाकून देताना कधीही जाळू नका. झाडू जाळणे हे सगळ्यात मोठे पाप आहे. तर तुम्ही तो व्यवस्थित एखाद्या जागेवर टाकून द्या, अगदी म्हणजे कचऱ्यात टाकलात तरी चालेल, मात्र जळण्यात, चुलीत असा झाडू केरसुनी कधीही चुकूनही टाकू नका. झाडूचा मान राखा. झाडू ही लक्ष्मी माता म्हटलेली आहे. झाडूचा अनादर होईल असं काही वागू नका. आणि सूर्योदयापूर्वी झाडा, सूर्यास्तानंतर झाडू नका. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल. आता मान्य आहे की 6च्या आधी झाडून काढणं, आपण जर उठलोच 6ला तर 6च्या आधी झाडून काढणं होणार नाही. पण एवढं तरी किमान लक्षात ठेवा की किचनमध्ये काम करण्याच्या अगोदर, घरात सगळीकडे वावरण्याच्या अगोदर आपलं अंगण आणि घर स्वच्छ व्हावं आणि त्यानंतर आपण घरामध्ये आपला वावर करावा. इतकं तरी नक्कीच लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर करा, नसतील पटल्या तर सोडून द्या. माझं सांगण्याचं काम आहे, ऐकायचं किंवा नाही हे तुमच्या हातात आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.